मध्ये आपले स्वागत आहे आणि आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि साबुदाण्याचे विविध प्रकारही बनवले जातात, परंतु अशा पद्धतीमध्ये आज आपण खिचडी बनवणार आहोत की त्याने का खाताना जडपणा जाणवतो किंवा कडकपणा जाणवतो किंवा पोटदुखीचा त्रास होतो, तर अशा म्हणजे पद्धतीने आपण खिचडी करणार आहोत की ती अगदी वयस्कर माणसांना देखील खाता येईल आणि पचता तरी म्हणजे पचली पण जाईल. तर चला तयारी करूया आपण. उपवासासाठी आज आपण वेगळ्या पद्धतीने आणि अगदी चविष्ट आणि वयस्कर माणसांना आणि सहज म्हणजे नाही का कोणाला अशी चिवट झालेली खिचडी किंवा नाही का कडक झालेली खिचडी खाता येत नाही ना, तर अशी खिचडी सर्वांनाच खाता येणार अशा पद्धतीमध्ये आपण छानपैकी अशी मसालेदार खिचडी आज बनवणार आहोत. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर इथे आपण एक बटाटा घेतलेला आहे. आता बटाट्याची आपण साल काढून घेऊया. तर आजपर्यंत तुम्ही ही रेसिपी पाहिली नसेल, एवढी भारी होते आणि तुम्हाला नक्कीच आवडणार बरं का. तर बटाट्याची साल आता आपण काढून घेऊया. साल आपण काढून घेतलेली आहे. आता हा बटाटा आपल्याला बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर किसणी तुम्ही कोणत्याही घेऊ शकता, मोठी बारीक नाही का. छानपैकी असा ना लांब सडक असा किस पडतो. आता हा बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि 2 पाण्याने स्वच्छ हा बटाट्याचा किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे, म्हणजे यातलं स्टार्च निघून जाईल. हे पाहू शकता छानपैकी आपला किस आहे धुवून घेतलाय. आणि पहा, जर तुम्हाला बारीक किस म्हणजे आवडत असेल तर बारक्या किसनीने किसलं तरी चालू शकतं. पाऊण वाटी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे आणि साबुदाणा चांगला असा भिजला गेला पाहिजे. हे पहा मऊसूत झालेला आहे. तर अशा पद्धतीमध्येच भिजून ठेवायचा. तर तुम्ही रात्री साबुदाणा भिजू घातला तरी चालू शकतो किंवा एक 4 ते 5 तासामध्ये चांगला साबुदाणा हा भिजला जातो. कढई ठेवली आहे. यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया. तुम्ही तेलाऐवजी नाही का तूप टाकलं तरी चालू शकतं. आपलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जिरं घेतलेलं आहे. ऑप्शनल आहे, जिरं नाही टाकलं तरी चालू शकतं, पण काही भागामध्ये जिरं हे वापरलं जातं, त्यामुळे मी जिरं दाखवलेलं आहे. चांगलं फुललं आहे. यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया आणि शेंगदाणे आपल्याला थोडेसे असे तळून घ्यायचे आहे. शेंगदाणे आपले चांगले तळले गेले. आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकूया आणि मिरची पहा छानपैकी अशी तळली गेली आहे. तर यामध्ये आपण बटाट्याचा किस टाकून घेऊया. तर बटाटा आता आपण चांगला असा परतून घेतलेला आहे आणि बटाटा किसल्यामुळे ना लगेच असा मऊसूद होतो बघा. हे पहा, आता यामध्ये आपण साबुदाणा टाकूया. तर साबुदाणा देखील आपण परतून घेऊया. तर अशी खिचडी ना खूप छान लागते चवीला आणि अगदी झटपट होते बघा. नाही का वयस्कर माणसांना असं खाताना बघा अशीच नाही का जडपणा जाणवतो किंवा असं दाताखाली नाही का म्हणजे अशी कडकपणा जाणवतो, तर अगदी अशी स्मूथ होते बघा ही खिचडी. तर तुम्ही नक्कीच अशी खिचडी ना या श्रावणामध्ये सोमवारी शनिवारी नाही का किंवा उपवासाच्या दिवशी करू शकता. आपले साबुदाणा देखील येते चांगले परतून झालेले आहेत. आता पाणी टाकूया आपण यामध्ये. आता साबुदाणा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता गॅसची आज आपण मिडियममध्ये ठेवूया. त्यामध्ये आपण थोडंसं अर्धा पेला अजून पाणी टाकूया, म्हणजे एवढ्यामध्ये साबुदाणा चांगला हा म्हणजे शिजला जाईल. त्यात पाण्याला आता आपण चांगली उकळी आणूया. हे पहा साबुदाण्याला चांगली असे ना पाण्याला उकळी आलेली आहे आणि साबुदाणा बघा इथे टपोरा लगेच झालेला आहे. म्हणजे साबुदाणा भिजला ना जास्त वेळ लागत नाही बघा करायला, अगदी झटपट होतं. हे पहा फुलाला लागला आहे साबुदाणा आणि बटाटा परतल्यामुळे छानपैकी असा मऊसूद झालेला आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आणि थोडंसं ढवळून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया. झालेले आहेत, आपण झाकण काढूया. तर पहा आपलं साबुदाणा इथे चांगला आता ट्रान्सपरंट झालेला आहे. आता वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. तर कोथिंबीर नाही का ऑप्शनल आहे, म्हणजे नाही का चालत असली तर टाकू शकता, नाही टाकली तरी चालू शकते. तर आपली इथे खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे एकदा तरी खिचडी करून पहा. आता आपण एका डिशमध्ये ही खिचडी काढून घेऊया. आपली इथे साबुदाण्याची खिचडी झालेली आहे. तर तुम्ही नक्कीच अशी खिचडी करून पहा.
साबुदाणे भिजत नाही आणि खाताना बघा असं जडपणा जाणवतो आणि पोटदुखीचा पण त्रास होतो काहींना. तर अशा प्रकारे ना छानपैकी अशी स्मूथ होते बघा ही. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.